न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात श्रीराम नवमी निमित्त श्रीराम नवमी यात्रा कमिटी श्रीरामपूर यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्रीरामनवमी यात्रा उत्सवास 26 मार्च रोजी प्रारंभ झालाय। यानिमित्त भाविकांनी पहाटे 5 वाजल्यापासूनच श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती। रामनवमी उत्सव चालू झालेला आहे। आज श्रीरामाचा उत्सव असल्यामुळे सकाळी 5 वाजल्यापासून राम मंदिरात भाविकांची गर्दी सुरू झालेली आहे। दुपारी 12 वाजता मस्के महाराजांचे कीर्तन आणि रामजन्म उत्सव होणार आहे। संध्याकाळी रामाचा रथ निघणार आहे। उद्या शनी महाराजांची यात्रा आहे, रथयात्रा आहे आणि रविवारी एकादशीला रामनवमीची सांगता होणार आहे। जय श्रीराम। आज राम जन्म महोत्सव आहे। आज सकाळपासून मंदिरामध्ये भाविकांची भरपूर गर्दी आहे। सकाळपासून मंदिरात लाईन लागलेली आहे। दुपारी रामजन्माचा उत्सव होणार आहे। त्यानंतर पंजिरी वाटप होईल। तहसील कार्यालय, शहर पोलीस स्टेशन तसेच तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीने श्रीराम मंदिरावर मानाचा झेंडा नेण्याची परंपरा आहे। तसेच इतर मंडळीही मानाचा झेंडा वाजत गाजत मंदिरावर नेत असतात। त्याप्रमाणे तहसील कार्यालयात प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ तसेच इतर अधिकारी कर्मचारी यांनी वाजत गाजत गुलालाची उधळण करून मानाच्या झेंड्याची मिरवणूक काढली। तसेच शहर पोलीस स्टेशनच्या वतीने देखील अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर, पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांनी देखील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसह मानाच्या झेंड्याची मिरवणूक काढली।
यावेळी श्रीराम मंदिरामध्ये राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे यांच्यासह प्रांताधिकारी किरण सावंत पाटील, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नऊ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवाची श्रीराम नवमी यात्रा कमिटीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. यात्रेकरिता विविध भागातून छोटे मोठे व्यावसायिक, रहाटपाळणे, खेळणीची दुकाने आदी मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहेत. न्यूज सुपरवनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर.